आपण 15 दिवसाचा वेळ सांगता, 15 दिवसामध्ये काही पुरावे समोर आणणार आहात? मी परत तेच बोलतो आहे, 15 दिवसामध्ये या 9 मंत्र्यांना काढावंच लागेल. ज्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार केला आहे, ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाच्या आरोप आहेत, कोर्टाचे निरीक्षण आहेत, असे हे 9 मंत्री आहेत. आणि सरकार जर काढणार नसेल तर यांचे घोटाळे आम्ही जनतेपुढे मांडू. नहीं देखिए, घोरपड़े संताजी घोरपड़े शुगर फैक्ट्री के बारे में पीएलएमए कोर्ट ने स्पष्ट रूप से उन्होंने निरीक्षण वहाँ पे दिया है। उन्होंने उनके ऑडिटर का जामीन को खारिज करते हुए उन्होंने ये कहा कि वो और उनके लड़के ने मिलकर किसानों के लोन लेकर उनके साथ में चीटिंग किया है, उनके साथ में उनको फंसाया गया है। तो ये स्पष्ट रूप से अगर किसानों के साथ कोई मंत्री किसानों को लूट करता है, किसानों को फंसाता है, चीट करता है, तो किसानों के साथ खिलवाड़ करने वाले ऐसे मंत्री को उस पद पर रहने का अधिकार है क्या? और ये हमने नहीं कहा, पीएलएमए कोर्ट ने कहा है। तो उनका तुरंत मैं कहता हूँ, अगर सरकार को थोड़ी भी ईमानदारी की अगर ये है और किसान के प्रति थोड़ा भी उनको कुछ आधार है ऐसा लगता है, तो किसान के प्रति कुछ उनकी भावनाएं शुद्ध है, तो उन्होंने तुरंत ये हसन मुशर्रफ का रिजाइन लेना चाहिए। दिल्लीला काल बैठक झाली, राहुल गांधी शरद पवार आणि खरगेंमध्ये इंडियाच्या जागा वाटपाबाबत काय करणार? नाही, आता ही बैठक सुरू झालेली आहे। जागा वाटपाचं सूत्र खरं म्हणजे दिल्लीतच ठरतो आहे। आमच्याही महाराष्ट्रामध्ये आम्ही विभागवार पुन्हा सर्व कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेण्याचं काम आजपासून सुरू झालेलं आहे। कोकणपासून सुरू केलेलं आहे प्रदेशाध्यक्षांनी। नागपूरला 12 तारखेला त्याची बैठक पुन्हा आहे। पण कालची बैठक ही अत्यंत सकारात्मक बैठक होती आणि इंडियाला मजबूती देणारी बैठक होती। त्यामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये या एजन्सीचा वापर करून इंडियाचा जो आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे, राहुल गांधींना सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न जो चाललेला आहे, त्यावरही कदाचित चर्चा झाल्याची संकेत आहेत। परंतु कालची बैठक अत्यंत सकारात्मक होती आणि जागा वाटपाच्या दिशेने आम्ही आता पुढे जात आहोत। ही जागा वाटपासंदर्भात नाना पटोलेंनी जे एक समिती बनवली, त्याबद्दल केसी वेणुगोपाल यांनी तंबी दिलेली की केंद्र सरकार, केंद्रातील जे नेतृत्व तेच जागा वाटपाबद्दल चर्चा करेल, अशी समिती किंवा स्वतः काही निर्णय घेऊ नका। नाना पटोलेंना झटका मानला जातोय, काँग्रेस केंद्रीय नेतृत्वाने हे जे काही म्हटले आहे। नाही, मी त्या संदर्भात अजिबात बोलणार नाही। अधिकार केंद्राचाच आहे एवढं मात्र नक्की। हे बघा, या 16 आमदारावर कारवाई होणारच। आजचं मरण उद्यावर एवढाच त्यातून वेळ काळ म्हणजे चालढकल चाललेली आहे, वेळ काढूपणा चाललेला आहे। जर त्यांच्यावर कारवाई व्हायचा प्रश्न नसता तर इतक्या दिवस ते लांबवण्याचा प्रश्न आला नसता किंवा लांबवण्याची गरज पडली नसती। परंतु त्यांना अपात्र करणं हे आता कायद्याच्या मधून कोणी वाचू शकत नाही, सुटू शकत नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये या सगळ्यांना हा वेळ काढून घेणं आणि तोपर्यंत या सरकारने जे काही 3 लोकांचं सरकार बनवलं, 3 पार्टीचं सरकार बनवलं, 3 लुटारूंचं जे सरकार आहे, या तिघांनी मिळून प्रयत्न केला की राज्यातील परिस्थिती सुधारेल। विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये त्यांना वाटलं की आम्हाला जनता पाठीशी उभी राहील, पण जे सर्वे त्यांनी केलेत त्यातून त्यांना नुकसानच झालेलं आहे, फायदा होत नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस फायदा दिसत नाही त्यावेळेस त्यांना वाटायला लागलं की या जे करप्ट मंत्री आहेत, ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत, भ्रष्टाचारचे त्यांनी तक्रारी केलेल्या आहेत किंवा कोर्टाने निरीक्षण नोंदलेलं आहे, अशा 9 मंत्र्यांना काढण्याची तयारी सुरू झाली आहे। आणि हे भ्रष्टाचारी मंत्र्यांना घरी जावंच लागेल। त्यांनी प्रयत्न केले, पुन्हा सांगतो, त्यांनी प्रयत्न केले की
या सगळ्यांना शुद्ध करून घेण्याचा, गोमूत्र शिंपडून पाहिलं शुद्ध झाले नाही, त्यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकून पाहिलं तरी चालत ते निघते बाहेर, तरी ते आम्ही आमच्या बोलण्याच्या अगोदरून त्यांना बाहेर काय पडता आलं नाही। परंतु कारण वो कहते ना ये दाग बड़े जिद्दी है, निकलते ही नहीं, अशी परिस्थिती या 9 मंत्र्यांची झालेली आहे आणि म्हणून त्यांना काढल्याशिवाय पर्याय नाही। तर थोडी बहुत परिस्थिती सुधारण्याची त्यांना आशा आहे, कारण हे तक्रारी या आम्ही केलेल्या नाहीत, या तक्रारी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनीच या 9 मंत्र्यांविरुद्ध केलेल्या आहेत। त्यामुळे ईडीने नोटीस दिली असेल, ते चौकशी सुरू झाली असेल, काही जणांना कोर्टामध्ये तो प्रकरण प्रलंबित असेल, असे